हॅलो, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर असो, आज गेले होते मस्त असं किचन गार्डनमध्ये फेरफटका मारायला. तर हे किचन गार्डन माझंही नाही आहे, हे किचन गार्डन आहे माझ्या फ्रेंडचं. आणि तिथे मी काही गोष्टी लावलेल्या आहेत, तर त्या गोष्टी कशा उगतायत काय त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि मस्त अशी तुरीच्या झाडेला एक खूप छान तूर आली होती. आणि त्याचबरोबर वांगी पण आली होती छोटी छोटी. असं मस्त खूप खूप झाडं लावलेली आहेत तिथं आणि खूप मस्त वाटतं तिथं जायला. तर सो मी आज तिथं गेली होती आणि मलाही गार्डनची हाऊस होती. मी गार्डन लावलं होतं, पण ते काही कारणानं खराब झालं. असो, तर ह्या गार्डनमध्ये मी आज फेरफटका मारायला गेलते. त्याचबरोबर आहोंनी सकाळी सकाळी खूप फ्रेश असा भाजीपाला मला आणून दिला होता. इकडे ना हिवाळ्यामध्ये खूप सुंदर भाजीपाला भेटतो आणि त्याचबरोबर इतर सीझनपेक्षा हिवाळ्यामध्ये रेटही भाजीपाल्याचे कमी असतात. आणि हिवाळ्यामध्ये भाजीपाला खाण्याचा तर म्हणजे स्पेशली पालेभाज्या खाण्याची तर खूपच मज्जा असते. आणि मग काय मस्त असं आहोंनी सकाळी सकाळी मस्त अशा भाज्या आणून दिल्या. कोथिंबीर आणि मेथी तर खूपच सुंदर होती. आणि गाजरही भेटले होते छान छान. आणि मला असेच गाजर आवडतात, नाहीतर ते दुसरेवाले गाजर आहेत ना, ते काही चांगले लागत नाही आणि मला ते आवडतही नाही. मला असेच गाजर आवडतात. सो गाजर वगैरे सगळं जेवढं भेटलं ना तेवढं आहोंनी आणून दिलं होतं. मग काय माझं काम होतं हे सगळं नीटनाटकं करून ठेवणे आणि मस्त असं फ्रीज सेट करणे. मग काय सगळ्या भाजीपालावरती काढला, छान असा धुतला आणि व्यवस्थित फ्रीजमध्ये पुन्हा ठेवून दिला. त्याचबरोबर फ्रूट्सही खूप फ्रेश भेटले होते आज. मग काय फ्रूट्सही ठेवून दिले, मुलांना वरती ठेवले कारण मुलं येता जाता घेतात आणि खातात. मग काय हे झालं आणि त्यानंतर आज बनवली होती छान अशी छोले पुरी. चला तर मग ओके, बाय बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.